हॅलो नमस्कार. आज बनवले होते मी बीट आणि पनीरचे मस्त असे प्रोटीनयुक्त पराठे. तर सकाळी खूप इझी रेसिपी आहे म्हणून तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. मी पण सकाळीच बनवली होती. मस्त अशी बीटची थोडंसं पाणी घालून एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पुरेल एवढं गव्हाचं पीठ घालायचं, थोडंसं मीठ घालायचं. त्याच्यानंतर पनीरचं फिलिंग तर तुम्हाला माहितीच आहे, जे मी नेहमी करते तसंच केलं होतं. कांदा ऑप्शनल आहे, कांदा घालायला तर घालू शकता, अदरवाईज आलं लसूणची पेस्ट, पनीर, गरम मसाला, थोडासा चाट मसाला आणि कोथिंबीर घालायची. मस्त असे पनीरचे पराठे बनतात आणि याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट नक्की घालायची, त्यामुळे जास्त टेस्ट लागते. अशा प्रकारे तुम्ही हे सगळं फिलिंग या पराठ्यामध्ये भरू शकता. आणि बीट असल्यामुळे तर खूप जास्त हेल्दीच असतात आणि खरं सांगते मी, तुम्ही टेस्ट करून नक्की बघा. ह्याच्यामध्ये जराही बीटसारखी टेस्ट लागत नाही. खूप जास्त टेस्टी आणि मस्त असे बनतात हे पराठे. आज मी सेकंड टाइम बनवले होते, एकदा आधी पण बनवले होते आणि तुमच्याबरोबर आज शेअर करूया म्हटलं. खूप मस्त हेल्दी आणि प्रोटीनयुक्त रेसिपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप पटापट बनते. तर तुम्ही सगळे पण बनवून एकदा ट्राय करा आणि कसे झाले होते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. या रेसिपीमध्ये तुम्हाला हवं असेल तर कांदासुद्धा ॲड करू शकता. मी पनीर पराठ्यांमध्ये कांदा नाही घालत, आम्हाला आवडत नाही म्हणून, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. सकाळच्या घाईच्या वेळी पटापट बनवून तुम्ही टिफिनलाही घेऊन जाऊ शकता. आणि याच्याबरोबर चटणी, सॉस आणि लोणचं हे सगळं खूप छान लागतं. हे सगळं बनवलं आणि मी निघाले ऑफिसला निघताना आज फ्रायडे होता, त्यामुळे कॅज्युअल घालायचं होतं. त्यामुळे मी तरी खूप जास्त आनंदात होते, पण स्टेशनला पोहोचल्यावर एवढी मोठी ऑटोची लाईन बघून त्या आनंदावर विरजण पडलं. कितीही वेळेवर गेलं तरी ऑटोची लाईन असल्यामुळे लेटच होतं. आणि आज ॲपल कटरमध्ये मी हा पेरू कट केला होता आणि इतका सुंदर कट झाला होता. सगळी दिवसभराची कामं संपवली आणि मी निघाले घरी जाण्यासाठी. फ्रायडे होता, 2 दिवस सुट्टी होती, त्यामुळे आनंदी होते मी. आणि घरी गेल्यानंतर एक छान सरप्राईज पण होतं. ते बघण्यासाठी नेक्स्ट व्लॉग बघा. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.